तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की आपण काही टेबल्स क्रिएट केले ई कॉमर्स मॅनेजमेंट सिस्टमला बनवण्यासाठी आणि त्यामध्ये डेटा इन्सर्ट केला. तर तो जो डेटा आपण इन्सर्ट केलेला होता आणि टेबल क्रिएट केलेले होते, तर मग ते आपण त्यामध्ये काही रिलेशन्स क्रिएट केले होते थ्रू फॉरेन कीज. मग आपला जो सगळा डेटा आहे तो इंटर रिलेटेड आहे. तो प्रत्येक कॉलमनुसार असा वेगवेगळा व्हॅरी करतो. मग आज आपण बघूया की आपल्याला तोच डेटा एका पर्टिक्युलर यूज केसेससाठी जेव्हा आपल्याला रिट्राईव्ह करायचा असतो, तर मग आपण तो रिट्राईव्ह कसा करतो. लेट्स से आपण फर्स्ट यूज केस पासून सुरू करूया की आपल्याला काही प्रोडक्ट ब्राउज करायचे इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीज मधले. तर मग त्यासाठी आपल्याला क्वेरी रन करावी लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम आपल्या प्रोडक्ट्स टेबलमध्ये आपले जे सगळे प्रोडक्ट्स आहे ते अवेलेबल आहे. तर मग सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स. आता मग मी जस्ट हे प्रोडक्ट्स जर रन केलं, तर मग या प्रोडक्ट्समध्ये मला मिळेल सगळ्या प्रोडक्टची लिस्ट जे की आपल्या कॅटेगरीजमध्ये पूर्ण प्रोडक्ट टेबलमध्ये अवेलेबल आहे. बट हेच प्रोडक्ट जेव्हा मला प्रोडक्ट कॅटेगरी वाईज फाइंड करायचे, तर मग मला तेव्हा कॅटेगरी आय डी लागेल. तर मग तो कॅटेगरी आय डी आपण इथं ऑलरेडी डिफाईन करून ठेवला आहे. बट आपण जे ट्राय करतोय की आपल्याला कसं पाहिजे की आपण कॅटेगरी आय डी नाही मॅच करत आहे इथं. ओके, आपण म्हणजे आपल्याला मॅच करायचं आहे की इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरी पाहिजे. आता ॲज अ युजर आपल्याला थोडी माहीत असणार आहे की इलेक्ट्रॉनिक्सला मी 1 आय डी दिली, 2 आय डी दिली. तर मग ते ॲज अ डेटाबेस इंजिनियर आपल्याला या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर मग यासाठी आपण जॉईन क्वेरी वापरणार आहोत, जी की मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितली होती की आपण जॉईन क्वेरी कशी वापरतो. तर मग आपण इतकी कमांड लिहिली, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स, त्यानंतर जॉईन. आता मग कुठल्या आपल्याला टेबल सोबत जॉईन करायचं आहे, तर मग कॅटेगरीज टेबल सोबत, कारण की आपल्याला जी कॅटेगरी लागणार आहे ती कुठं अवेलेबल आहे, ती कॅटेगरी टेबलमध्ये अवेलेबल आहे. मग जॉईन कॅटेगरीज ऑन. तर मग आपण कॅटेगरीज जो कॉलम आहे तो जॉईन करतोय आणि ऑन. मग आता आपल्याला कोणतीतरी एक फील्ड लागते की जी दोन्हीमध्ये कॉमन आहे. आता प्रोडक्ट्समध्ये आणि कॅटेगरीजमध्ये दोन्ही एक फील्ड कोणती कॉमन आहे, ती आहे कॅटेगरी आय डी. ऑन कॅटेगरी अंडरस्कोर आय डी इज इक्वल टू. आता इथं आपल्याला म्हणजे आता दोन्ही पण सेमच फील्ड्स आहेत. दॅट्स वाय आपल्याला इथं हे पण मेन्शन करावं लागतं की समजा आता ही कॅटेगरी आय डी फील्ड येते, तर मग ती कुठून येते. तर मग जर आपल्याला ती अशी डिफाईन करायची असली, तर मग आपल्याला तिथं कॉलम ज्या टेबलमधून आपण ती कॅच करतोय, तर मग त्या टेबलचं आपल्याला नाव पण तिथं मेन्शन करावं लागतं डॉट सोबत. तर मग आता आपण इथं काय मेन्शन करतोय, ऑन कॅटेगरीज डॉट कॅटेगरी आय डी, म्हणजे कॅटेगरीचा जो कॅटेगरी आय डी कॉलम आहे आणि प्रोडक्ट्सचा जो कॅटेगरी कॉलम आहे कॅटेगरी अंडरस्कोर आय डी. आता हे दोन्ही मॅच करायचे मला. म्हणजे डेटा कसा जॉईन करा की जिथं या दोन्हींचे कॉलम्स मॅच होत आहे, तो डेटा मला शो करा. जर मग आपण आता ही क्वेरी रन केली, प्रोडक्ट डॉट कॅटेगरी प्रोडक्ट, हे प्रोडक्ट्स आहे, प्रोडक्ट डॉट कॅटेगरी अँड आय डी. ओके, तर मग आपल्याला इथं मिळतंय जो आपला डेटा तो ह्या फॉर्मॅटमध्ये मिळतोय. ओके, सगळं हे हाईड करू. इथं प्रोडक्ट आय डी, प्रोडक्ट नेम, डिस्क्रिप्शन, प्राइस, स्टॉक, कॅटेगरी आय डी रिपीट झाली आहे, कारण की आपण हे आपल्याला दोन कॉलम मधून फेच करतोय आपण. दॅट्स वाय दोन टेबल्स मधनं फेच करतोय आणि दोन टेबलमध्ये सेम कॉलम आहे. दॅट्स वाय आपल्याला दोन तिथं बघायला मिळत आहे. आणि कॅटेगरी नेम, आता आपल्याकडे ती इथं फील्ड आली जी आपल्याला पाहिजे होती, कॅटेगरी नेम. त्यातूनच आपण जे रिट्राईव्ह करणार आहे आपला डेटा युझिंग व्हेअर क्वेरी.
आता आपल्याला फक्त इथं व्हेअर क्वेरी वापरायची आहे. व्हेअर कॅटेगरी अंडरस्कोर नेम इज इक्वल टू, आता मला कुठून डेटा बघायचा आहे की मला इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरी मध्ये जितका डेटा आहे तो बघायचा आहे. इलेक्ट्रॉनिक्स. ओके, आता मला तो डेटा मिळाला जो इलेक्ट्रॉनिक्स मधनं पाहिजे होता मला. बट आणि आता इथं जे आपण केलं ना की कॅटेगरीज डॉट कॅटेगरी आय डी प्रोडक्ट्स डॉट कॅटेगरी आय डी, तर मग हे जेव्हा आपण तेव्हाच यूज करतो जेव्हा दोन टेबल्स मध्ये सेम कॉलम आहे. आता कॅटेगरी आय डी आणि कॅटेगरी हा सेम कॉलम आहे दोन्ही पण टेबल्स मध्ये, कॅटेगरी आणि प्रोडक्ट्स मध्ये. सो जर मी असं नाही केलं तर मग ते कॉन्फ्लिक्ट क्रिएट करतं. जर मॅच करायचंय तर मग कुठून करायचंय, दोन टाईपचे कॉलम अवेलेबल, दॅट्स वाय. आणि लेट्स से की आपल्याला समजा नॉट स्टार आपल्याला काही लिमिटेड डेटा दाखवायचा आहे, जसं की त्या प्रोडक्टचं नाव, डिस्क्रिप्शन अँड प्राइस, बस इतकंच. तर मग आपण ते पण इथे लिहू शकतो, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम कॉमा डिस्क्रिप्शन कॉमा प्राइस. प्रोडक्ट अंडरस्कोर नेम डिस्क्रिप्शन अँड प्राइस फ्रॉम. ओके, आपल्याला जितका डेटा पाहिजे होता तितका मिळाला. आणि आता आपल्याला जर याला काही अलायन्स द्यायचं असलं, मीन्स जसं आपण तुम्ही पायथॉन मध्ये पण बघितलं होतं की आपण एक अलायन्स क्रिएट करत होतो प्रत्येक जी कोणती पण टर्म होती त्यासाठी. जेव्हा आपण लायब्ररीज इम्पोर्ट करत होतो, कारण की लायब्ररीचे नाव खूप मोठे होते आणि आपल्याला ते तसे यूज करायचे नव्हते. तर मग आपण आता याला एक अलायन्स यूज करू शकतो. अलायन्स मीन्स एक डिफरंट नाव. तर मग समजा आपल्याला हे प्रोडक्ट नेम दुसऱ्या काही नावाने शो करायचे, तर जस्ट प्रोडक्ट ॲज प्रोडक्ट. हां, आणि आपण हे बाकीच्यांना पण करू शकतो, डिस्क्रिप्शनसाठी पण, प्राईससाठी पण, जसं आपल्याला शो करायचं तसं. ओके, आता इथं आधी काय लिहून येत होतं, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम, आता इथं फक्त प्रोडक्ट लिहून येतोय. ओके, प्रोडक्ट लॅपटॉप. बट तुम्ही इथं जे अलायन्स देताय ते असं नाही पाहिजे की म्हणजे ते काहीतरी युनिक नाव पाहिजे. ते तुमच्या टेबलचं कुठल्या नाव नसावं. जर मी असं इथं ट्राय केलं तर मी समजा इथं प्रोडक्ट्स नाव देण्याचं ट्राय केलं त्याला, तर मग आता ते एका टेबलचं नाव आहे, ते इथं एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट करतं. आत्ता नाही झालाय तो, पण मग जेव्हा आपण जेव्हा प्रोडक्शन्समध्ये यूज करतो आणि आपल्याला चेंज करायचे असले नावं, लेट्स से की आपण एक खूप मोठी स्क्रिप्ट तयार केली आहे आणि मला जस्ट चेंज करायचं आहे की जिथं जिथं मी प्रोडक्ट्स मेन्शन केलंय, तर मग त्या जागी मला वेगळं काही नाव, आयटम्स असं नाव द्यायचंय, तर मग मी जस्ट ग्लोबल सर्च करेल आणि त्याला चेंज करेल. बट आपण अशी जर यूज केस कुठं यूज केलेली असेल तर मग ते पण अफेक्ट होईल त्याला. तर मग त्यामुळं असं काही व्हायला नको. त्यामुळं आपण जे नाव आहे ते तेच वापरायचे जे की कुठल्या टेबलचं नाव नाहीये. ओके, तर मी ह्या ज्या क्वेरीज आहे या तुम्हाला जी डेटाबेस फाईल शेअर केली यात ऍड करून देतो. आणि ही सेम डेटाबेस फाईल मी तुम्हाला जी ओरिजिनल होती ज्यात काही आपण चेंजेस वगैरे नाही केले ती अशी सेंड तर करून दिली आहे. बट तुम्हाला जर ही दुसरी वाली पण पाहिजे असली तर मग तुम्हाला ती आपली जी गिटहबची लिंक आहे तिथं मिळून जाईल. सिलेक्ट प्रोडक्ट, आता ही आपण क्वेरी राईट केली आहे प्रोडक्टचा रिट्राईव्ह प्रोडक्ट इन इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरी. रिट्राईव्ह प्रोडक्ट्स इन इलेक्ट्रॉनिक कॅटेगरी. ओके, आपलं डेटा इन्सर्शन पर्यंत चालतं, क्रिएट ऑर्डर्स पण. हम्म, हम्म, हम्म.
आता आपण दुसरी यूज केस बघूया. जिथं की लेट से एक युजर आहे आणि त्याला त्याच्या कार्टमध्ये काहीतरी एक आयटम ऍड करायचा आहे. नाही, एक युजर आहे, त्याच्या कार्टमध्ये आपण ऑलरेडी आयटम जेव्हा डेटा इन्सर्ट केलता तेव्हा ऍड करून ठेवलेले. ओके, आता आपल्याला एका युजरचे आपण आता एक केस बघितली की जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या कॅटेगरी मधले सगळे आयटम बघायचे असले तर ते आपण कसे बघू. तर मग ती एक यूज केस झाली. मग त्यानंतर आपण सेकंड बघूया की एका युजरला आपण जे ऑलरेडी त्याच्या कार्टमध्ये आयटम ऍड करून ठेवलेले जर ते बघायचे तर मग त्यासाठी कोणती क्वेरी रन करावी लागेल. तर मग कस्टमर कार्ड डिटेल्स, तर मग त्यासाठी क्वेरी असेल आपली सिलेक्ट कस्टमर डॉट नेम प्रोडक्ट्स डॉट प्रोडक्ट नेम कार्ट डॉट क्वांटिटी प्रोडक्ट्स. आता इथं काय माहिती आहे का की आपलं आपण जॉईन हे मल्टिपल टेबल्स सोबत करतोय. कारण की मल्टिपल टेबल सोबत का बरं, कारण की आपला जो कार्टमध्ये डेटा अवेलेबल आहे इथं तुम्ही बघू शकता, तर कार्टमध्ये काय डेटा अवेलेबल आहे सगळ्या ज्या आहे त्या फॉरेन की एकच जी आहे ती फक्त त्याची स्वतःची फील्ड आहे. तर मग कार्ट आयडी एक फील्ड आहे जी की युनिकली डेटा आयडेंटिफाय करते 1 2 3. कस्टमर आयडी, आता कस्टमर आयडी अजून एका टेबलची दुसरी एक फील्ड आहे जी की तिथून डेटा आपल्याला घेऊन देईल की तो एक पर्टिक्युलर कार्ट आयटम कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतो. प्रोडक्ट आयडी, कार्टमध्ये जो प्रोडक्ट आहे तो कुठला आहे. आणि क्वांटिटी मीन्स सेम की त्या प्रोडक्टची क्वांटिटी किती अवेलेबल आहे आपल्याकडं. तर मग त्यासाठी आपण ही क्वेरी ऑलरेडी लिहून ठेवली आहे. आपण जास्ती रन करूया. आता क्वेरी अशी आहे सिलेक्ट कस्टमर डॉट नेम. तर मग काय आहे की नेम जे आहे नेम ती फील्ड आता ह्या नेम टेबल मध्ये पण आहे परत अजून कुठं प्रोडक्ट. ओके, आपण कस्टमर्स टेबलमधनं नेम रिट्राईव्ह करतोय, प्रोडक्ट्स टेबलमधनं प्रोडक्ट नेम रिट्राईव्ह करतोय, कार्टमधनं क्वांटिटी रिट्राईव्ह करतोय आणि प्रोडक्टमधनं प्राइस रिट्राईव्ह करतोय. जस्ट या युनिक फील्ड्स आहे. आपण जर यांना ते डॉट यूज नाही केले तरी पण चालतील, बट जस्ट की आपल्याला अंडरस्टँडिंग असावी की ते कोणत्या टेबलमधून रिट्राईव्ह होतं, त्यामुळे आपण ते इथं यूज केलंय. तर मग कार्ट क्वांटिटी इन, मग आपण अजून एक फील्ड शो करतोय की टोटल किती झालंय त्या ऑर्डरचं. तर मग कार्ट क्वांटिटी इंटू प्रोडक्ट प्राइस. तर मग आता एका प्रोडक्टची काहीतरी प्राइस आहे, लेट से की आपण एक गेमिंग लॅपटॉप बाय करतोय त्याची प्राइस आहे 75,000 आणि आपण 2 गेमिंग लॅपटॉप कार्टमध्ये ऍड केले. तर मग आता आपल्याला प्राइस आहे ती दोन्हींची कंबाईन दिसायला पाहिजे. दॅट्स वाय कार्ट क्वांटिटी इंटू प्रोडक्ट प्राइस. तो आयटम कार्टमध्ये जितक्या वेळेस म्हणजे त्याची क्वांटिटी जितक्या वेळेस ऍड झाली आहे आणि त्याची टोटल प्राइस यांना जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला ती टोटल प्राइस मिळेल जी की त्या प्रोडक्टला बिलॉंग करते. मग मग आपण एक टेबल जॉईन करतोय कुठला, कस्टमर्स. तर मग कस्टमर्स टेबल आपण यासाठी जॉईन करतोय की आता जो डेटा आहे कस्टमरचा डेटा तो दुसऱ्या टेबलमध्ये आपल्याकडे इथं काय फक्त की कस्टमरची आयडी, आपण युजरला फक्त कस्टमरची आयडी म्हणजे कस्टमर आयडी नाही शो करू शकत, कारण की विथ कस्टमर आयडी ओनली त्यांना कुठलीच अंडरस्टँडिंग राहणार नाही की त्याचं मिनिंग काय. दॅट्स वाय आपल्याला एक डिटेल्ड इन्फॉर्मेशन शो करायची आहे. त्यामुळं आपण कस्टमर मधनं तो डेटा रिट्राईव्ह करतोय की तो कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतो. मग त्या आपण इथं वापरलंय राईट कस्टमर नेम. मग हे कस्टमर नेम आपल्याला मिळावं यासाठी आपण कस्टमर हा टेबल आहे हा जॉईन करतोय. मग यामध्ये कुठली एक फील्ड कॉमन आहे कार्ट मध्ये आणि कस्टमर मध्ये. तर मग आता हा कार्ट टेबल आहे आपला आणि हा कस्टमर्स टेबल आहे आपला. तर मग यामध्ये एक फील्ड कॉमन आहे ती म्हणजे कस्टमर आयडी आणि इथं पण जी कस्टमर आयडी फील्ड कॉमन आहे. मग आपण इथं काय कंडिशन ठेवली आहे, जॉईन कस्टमर्स ऑन कस्टमर डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू कार्ट डॉट कस्टमर आय डी. म्हणजे जिथं इथली कस्टमर आय डी कार्टमधली कस्टमर आय डी आणि कस्टमर्स टेबल मधली कस्टमर आय डी मॅच होतीये तो रेकॉर्ड मला पाहिजे. मग त्यानंतर आपण इथं अजून एक जॉईन वापरलाय की जॉईन प्रोडक्ट्स ऑन प्रोडक्ट अंडरस्कोर आय डी. तर मग
आपण आपल्याला प्रोडक्ट पण युनिकली आयडेंटिफाय करायचा आहे की हा जो कार्टमध्ये ऍड केलेला प्रोडक्ट आहे तो कशाला बिलॉंग करतो. मग प्रोडक्ट आय डी टेबलमध्ये आणि कार्ट टेबलमध्ये एक फील्ड कॉमन आहे जी की आपण ॲज अ फॉरेन की यूज केली आहे प्रोडक्ट आय डी. तर मग प्रोडक्ट आय डी कार्टमध्ये पण आहे आणि हे जे प्रोडक्ट्स आहे इथं पण प्रोडक्ट आय डी. तर मग इथं काय आपण सांगतोय की ही प्रोडक्ट आय डी म्हणजे जी पण आता ती 1 नंबरची क्वेरीज रन कशा होतील की आता कार्ट आय डी 1 आहे ती आयडेंटिफाय झाली. त्यानंतर कस्टमर अंडरस्कोर आय डी, मग ते कस्टमर अंडरस्कोर आय डी कस्टमर्स टेबलला जातं आणि चेक करतं की अशा कुठल्या कुठल्या फील्ड्स आहे ज्यांची कस्टमर आय डी 1 आहे. मग तो डेटा जेव्हा त्याला भेटला तो रिट्राईव्ह करून ठेवतो. मग प्रोडक्ट अंडरस्कोर आय डी आता प्रोडक्ट टेबलमध्ये गेला आणि अशा आय डी शोधतो ज्या की अशा फील्ड शोधतो ज्यांचा आय डी 1 आहे. तर मग त्या फील्ड भेटला, डेटा रिट्राईव्ह करून ठेवला. मग आत्तापर्यंत आपली क्वेरी कुठपर्यंत रन झाली आहे की इथं आजपर्यंत आपली प्रोडक्ट आय डी मॅच झाली. तर मग प्रोडक्ट आय डी मॅच झाली आणि सगळा डेटा आपल्याला मिळाला. आणि जेव्हा या सगळ्या क्वेरीज कंप्लीट होतील आणि आपण रन करू आपलं फायनल, तर मग आपल्याला ते आता हे कोणत्या कस्टमरचं ऑर्डर आहे, जॉन. मग याने लॅपटॉप ऑर्डर केले, त्याची क्वांटिटी कार्टमध्ये ॲड केले, त्याची क्वांटिटी 2, प्राईस आहे त्याची 75,000 आणि ॲज क्वांटिटी 2 आहे तर मग प्राईस इंटू 2 ते झाले 1,50,000. मग एक टी शर्ट त्याची क्वांटिटी आहे 1, त्याची प्राइस आहे 800 आणि 800 इंटू 1 कारण की क्वांटिटी एकच आहे तर 800 इंटू 1 800. सो दॅट्स वाय आपल्याला असा जो पूर्ण प्रोडक्टचा आपल्या कार्टमधला डेटा आहे तो दिसतोय. तर मग इथं कार्टमध्ये डेटा कसा होता, तर कार्टमध्ये डेटा जो दाखवलेला होता तो असाच होता की जस्ट नंबर्स आहे इथं. ओके, 1 1 1 2. जर आता हा जो डेटा दिसतोय आपल्याला हा किती स्ट्रक्चर्ड डेटा आहे की यामध्ये नक्की काय काय आहे सगळं आपण दाखवलंय की कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतं, प्रोडक्ट कोणता आहे, त्याची क्वांटिटी, प्राइस वगैरे सगळं. बट इथं जर आपण युजरला हे शो करतोय कार्ट आय डी, कस्टमर आय डी, म्हणजे हे एक अंडरस्टँडेबल फील्ड नाही. तो आपण त्या फील्डला यूज केसला असं डिझाईन केलं की ती आता अंडरस्टँडेबल झाली आहे. मग त्यात आपण सगळी जी डिटेल इन्फॉर्मेशन शो करते ॲज पर द युजर नीड. इथं आपली ही सेकंड यूज केस संपली. तुम्हाला यात काही डाऊट्स? ओके. सेकंड यूज केस की कस्टमरची ऑर्डर हिस्ट्री बघायची. तर मग आपण ही क्वेरी एकदा तिथं पेस्ट करूया आणि मग मी तुम्हाला ती एक्सप्लेन करतो. आता सेकंड यूज केस आहे की आपल्याला कस्टमरची ऑर्डर हिस्ट्री बघायची. जेव्हा पण आपण एक ॲप्लिकेशन ओपन करतो तर मग त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला एक हिस्ट्री दिसते की आपण कुठले कुठले ऑर्डर्स होते ते आत्तापर्यंत ऑर्डर केलेले. तर मग त्या ऑर्डरची सगळी हिस्ट्री पाहण्यासाठी आपल्याला कुठलं टेबल लागेल तर तो म्हणजे ऑर्डर्स. आणि ऑर्डर्स टेबलमध्ये काय आता आपण डिफाईन केलेलं की त्याच्या ऑर्डर किती होत्या, ऑर्डर अंडरस्कोर आय डी, ती कोणत्या कस्टमरला बिलॉंग करते, ती त्याची ऑर्डर डेट कधी होती, आपण कधी ऑर्डर केलेली होती आणि त्याचे आत्ताचं स्टेटस काय. तर मग आपण इथं 2 टेबल्स वापरतोय. तर मग इथं आपल्याकडं एकच फील्ड आहे जी की आपण ॲज अ फॉरेन की यूज करतोय, कस्टमर आय डी. तर मग आपण इथं सिलेक्ट करतोय कस्टमर डॉट नेम, कस्टमरचं नाव, ऑर्डर्स डॉट ऑर्डर आय डी, ऑर्डर डॉट स्टेटस, ऑर्डर्स डॉट ऑर्डर डेट. आपण हा सगळा डेटा शो करतोय फ्रॉम ऑर्डर्स जॉईन कस्टमर्स ऑन कस्टमर डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू ऑर्डर्स डॉट ऑर्डर कस्टमर अंडरस्कोर आय डी. मग आता ऑर्डर्स आणि कस्टमर्समध्ये एकच फील्ड कॉमन आहे कॉल्ड कस्टमर आय डी. मग आपण अशी क्वेरी करतोय की जिथं जिथं
आय डी इज इक्वल टू 1 आहे. जिथं आपल्याला आय डी इज इक्वल टू 1 भेटेल कस्टमर आय डी, तो डेटा आहे तो आम्हाला रिट्राईव्ह करून द्या आणि तो या क्वेरीमध्ये शो करा. मग आपण आता ही क्वेरी रन केली तर मग आपल्याला आता हा कस्टमर जो आहे त्याची आपल्याला हिस्ट्री दिसली आहे. मग आता इथं आहे की आपल्याला सगळ्या कस्टमरची हिस्ट्री दिसते की ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केलंय. बट जेव्हा आपल्याला एका पर्टिक्युलर कस्टमरची ऑर्डर हिस्ट्री जर बघायची असली तर मग तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, जस्ट इथं मेन्शन करायचं व्हेअर कस्टमर अंडरस्कोर आय डी इज इक्वल टू, मग आपल्याला कुठल्या कस्टमरची पाहिजे ते आपण जस्ट मेन्शन करू शकतो. जस्ट की मला 3rd नंबरचा कस्टमर जो आहे त्याची हिस्ट्री बघायची. मग इथं आपल्याला तो टेबल पण मेन्शन करावा लागेल की आपण कुठून कस्टमर आय डी मॅच करतोय. तर customers dot customer id is equal to 3. Custom used. आता आपण इथं तो डेटा रिट्राईव्ह केला की जिथं कस्टमर आय डी 3 मॅच होती, बट जो कस्टमर नंबर 3 आहे त्याचे काही ऑर्डर्सच नाही. दॅट्स वाय आपल्याला जो डेटा आहे तो एका एम्प्टी रिझल्ट सेटमध्ये मिळतोय. आता मी जस्ट इथं आय डी चेंज केली तर मग मला त्या युजरचे सगळी इन्फॉर्मेशन मिळाली की त्या युजरने कधी ऑर्डर केलेले होते, त्याचा ऑर्डरची आय डी काय होती, त्याचं आत्ताचं सध्याचं स्टेटस काय आहे आणि त्याचं नाव. तर मग ही आपली सेकंड यूज केस झाली की त्यात आपण बघितलं की आपण एक कस्टमरची जी आय डी आहे ती कशी रिट्राईव्ह करू शकतो. मग कस्टमरची ऑर्डर हिस्ट्री ती कशी रिट्राईव्ह करू शकतो. मग यात आपण जस्ट युजिंग कस्टमर आय डी, जी की एक फॉरेन की होती, आपण त्याचं नाव रिट्राईव्ह केलंय आणि बाकीचे डिटेल्स पण. मग आता आपण इथं ऑर्डर आय डी तर रिट्राईव्ह केली. मग जेव्हा आपण एक लेट्स से की आपण फ्लिपकार्ट यूज करतोय तर मग फ्लिपकार्टमध्ये आपण आता ऑर्डरवर गेलो, ऑर्डर्स टॅबमध्ये गेलो आणि आपल्याला आपली हिस्ट्री दिसतीये की आपण इतके इतके आयटम्स होते आतापर्यंत सगळे ऑर्डर केलेले होते. तर मग हेच सगळे आयटम्स मग आपल्याला एक लिस्ट दिसते की तुम्ही हा आयटम आता याचा आता स्टेटस पेंडिंग आहे, डिलिव्हर्ड आहे. तर मग ही लिस्ट आहे ही आपली दाखवून झाली समजा. तर मग त्यानंतर जेव्हा आपण युजर ते एका पर्टिक्युलर ऑर्डरवर क्लिक करतो मग काय होतं की त्या ऑर्डरची डिटेल्ड इन्फॉर्मेशन येते. किती ऑर्डर, मग त्या ऑर्डरची पूर्ण त्या ऑर्डरमध्ये किती आयटम होते, तिची प्राइस किती होती, मग तिचा पेमेंट मोड कोणता होता, मग या सगळे डिटेल्स आहे. मग कंप्लीट ऑर्डर डिटेल्स जेव्हा युजर त्या एका ऑर्डरमध्ये क्लिक करतो तर मग तेव्हा ती दिसते. तर मग आपली नेक्स्ट यूज केस आहे की ती क्वेरी लिहिणं की ज्यात आपल्याला बघायचं आहे की कस्टमरनी जी ऑर्डर आय डी वर क्लिक केलंय त्या ऑर्डर आय डी बद्दल सगळी डिटेल इन्फॉर्मेशन. सो आपण त्यासाठी एक ही क्वेरी लिहून ठेवली आहे. आता नेक्स्ट यूज केस काय आहे आपलं, मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलंय. तर मग आपण यात शो करतोय ऑर्डर्स डॉट ऑर्डर अंडरस्कोर आय डी. तर आपण त्या ऑर्डरची आय डी शो करतोय. हे आपल्या मनावर आहे की आपण ऑर्डरची आय डी शो आपल्याला कुठले कुठले फील्ड शो करायच्या. इट इज नॉट रिस्ट्रिक्शन की आपण कुठल्या फील्ड शो करायला हव्या. ते तसं काही रिस्ट्रिक्शन नाही. ते आपण ॲज अ डेटाबेस इंजिनियर आपण डिफाईन करतो आपल्याला कुठल्या कुठल्या करायचे. मग कस्टमर्स मधनं कस्टमरचं नेम, मग आपण ऑर्डरची डिटेल दाखवतोय तर मग ते कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतं. दॅट्स वाय कस्टमर डॉट नेम, प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट नेम. मग आपण इथं प्रोडक्टचं नाव पण दाखवतोय की ती कोणत्या प्रोडक्ट, म्हणजे आता जस्ट आपण आय डी तर नाही शो करून देऊ शकत ना की तुम्ही कोणता कोणता आयटम आहे तो ऑर्डर केलाय. दॅट्स वाय आपण प्रोडक्टचं नेम शो करतो इथं ऑर्डर आयटम्स. तर मग आता आपण आतापर्यंत आपण 2 टेबल्सवर जॉईन केलेलं होतं, पण मग आता इथं आपण 3 टेबल्सवर जॉईन करतोय, कस्टमर्स, प्रोडक्ट्स आणि ऑर्डर आयटम्स. मग ऑर्डर आयटम्स मधून काय पाहिजे आपल्याला की क्वांटिटी किती होती जेव्हा ते ऑर्डर केलं त्याची, आणि त्या
क्वांटिटी होती मग त्याची प्राइस किती होती एका पर्टिक्युलर आयटमची, आणि नंतर आपण टोटल अमाऊंट इथं बघतोय क्वांटिटी इंटू प्राइस. जसे की आपण प्रिव्हियस कार्टच्या लॉजिक परफॉर्म केलेलं होतं, तर मग त्यानुसारच आपण बघतोय की क्वांटिटी इंटू प्राइस, आणि मग याने आपल्याला जे फायनल अमाऊंट आहे त्या ऑर्डरसाठी ते मिळेल. आपण फ्रॉम ऑर्डर आयटम्स आता हा जो डेटा आहे तो रिट्राईव्ह करतोय. तर मग ऑर्डर आयटम्स मग आपल्याला जे स्टेटस आहे, परत बाकी सगळे इन्फॉर्मेशन आहे जसे की कस्टमर आय डी ते, तर मग ते कुठून मिळेल तर ऑर्डर टेबल मधून भेटणार आहे. तर मग आपल्याला आपण ऑर्डर टेबल सोबत त्याला जॉईन केलंय, जॉईन ऑर्डर्स ऑन ऑर्डर्स अंडरस्कोर आय डी आणि ऑर्डर आयटम्स अंडरस्कोर ऑर्डर अंडरस्कोर आय डी. तर मग आपण हे यासाठी डिफाईन केलंय की आता ऑर्डर आणि ऑर्डर आयटम्स आणि ऑर्डर यामध्ये एकच फील्ड कॉमन आहे कॉल्ड ऑर्डर आय डी. तर मग आपण ह्या दोन्ही मॅच करतोय की जिथं आपली वन किंवा समजा आपण वन प्रोडक्ट आय डी साठी शोधतोय, ऑर्डर आय डी साठी शोधतोय, तर मग इथं आपण वन, तर मग आपण तो डेटा रिट्राईव्ह करतोय जो की इथं वन आहे. जर आपण टू साठी शोधतोय तर मग आपण तो डेटा रिट्राईव्ह करतोय जो की दुसऱ्या टेबलमध्ये टू आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला जॉईन मध्ये सांगितलं होतं की तो डेटा रिट्राईव्ह होतो जो दोन्ही टेबल्स मध्ये कॉमन आहे, आणि ती कोणती फील्ड कॉमन पाहिजे तर मग ती आपण डिफाईन करतो की आपल्याला ही फील्ड कॉमन पाहिजे, आणि ती फील्ड जर कॉमन आली तर मग तो जो डेटा आहे तो रिट्राईव्ह करून क्वेरी मध्ये एम्बेड करा. मग त्यानंतर आता जॉईन कस्टमर्स. तर मग आपण कस्टमर्सला यासाठी जॉईन केलंय की आपल्याला कस्टमरचं नाव पण दाखवायचं आहे. तर मग आपण आता ऑर्डर आयटम्स मधून आपण डेटा फेच करतोय, बट ऑर्डर आयटम्स रिलेटेड टू ऑर्डर्स. तर मग ऑर्डर्स मधून आपल्याला कस्टमर आयडी मिळेल की आता ती जी ऑर्डर आहे ती कोणत्या कस्टमरला बिलॉंग करते. तर मग कस्टमर आयडी आणि कस्टमर्स टेबल मध्ये एक फील्ड कॉमन आहे ती म्हणजे कस्टमर आयडी. तर मग आपण तो डेटा रिट्राईव्ह करतोय जिथे की आपली जी फील्ड आहे, फील्डची व्हॅल्यू आहे 1 2, ती मॅच होईल. मग तो डेटा रिट्राईव्ह होईल, आपल्या क्वेरीमध्ये एम्बेड होईल आणि तो लास्टली शो होईल. आणि ॲट लास्ट आपण प्रोडक्ट्स जॉईन करतोय कशासोबत, ऑर्डर अंडरस्कोर आयटम्स प्रोडक्ट आय डी. तर मग जिथं या दोघांची प्रोडक्ट आय डी सेम आहे मग तो डेटा सगळा आपल्याला इथं शो करायचा आहे. आता ही आपण रन केली क्वेरी, तर मग आता एक जी पर्टिक्युलर ऑर्डर होती तर मग त्यासाठी आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिसतीये. तर मग आपल्याला इथे इन्फॉर्मेशन कुठली दिसतीये की इथं आपल्याला सगळा जो डेटा अवेलेबल आहे ना आता आपण क्वेरीने केला, तर मग यामध्ये सगळा जो ऑर्डरचा डेटा अवेलेबल आहे, ऑर्डर डिटेल सगळ्या दिसत्या. मग आता आपण जो डेटा इन्सर्ट केलाय डेटाबेस मध्ये तर मग तो खूप असा म्हणजे कमी डेटा इन्सर्ट केलाय, कारण की आपण जस्ट एक यूज केस स्टडी करतोय. तर मग हा डेटा आपण कमी इन्सर्ट केलाय. जर हा खूप जास्त असता, लेट से की आता इथं ऑर्डर अंडरस्कोर आय डी 1 2, कारण की आपण दोनच ऑर्डर आय डी इथं इन्सर्ट केलंय. जर आपल्याकडं 10,000 एंट्री असत्या तर मग सगळ्याची सगळे आता एंट्री इथं दिसल्या असत्या. पण मग मला ह्या सगळ्यांसाठी नाही बघायचे, मला फक्त लेट से की एका पर्टिक्युलर कस्टमर साठी बघायचं आहे, नाही एका पर्टिक्युलर ऑर्डर आय डी साठी, कारण की आपण एक ऑर्डर वाईज बघतोय. तर मग आपल्याला जस्ट ॲट लास्ट इथं एक क्वेरी मेन्शन करायची आहे, व्हेअर ऑर्डर अंडरस्कोर आय डी इज इक्वल टू 1. बट आत्ता फक्त ऑर्डर अंडरस्कोर आय डी लिहून नाही होणार. का बरं, कारण की ऑर्डर अंडरस्कोर आय डी आपण इथं लिहिलं तर आहे, बट ते कुठून रिट्राईव्ह करायचं आपण ते नाही सांगितलं, कारण की ऑर्डर अंडरस्कोर आय डी हा कॉमन कॉलम आहे दोन टेबलमध्ये, ऑर्डर आयटम मध्ये आणि ऑर्डर्स मध्ये. तर मग आपल्याला कुठल्या तरी एका टेबलचं नाव देऊन ते इथं मेन्शन करावं लागतं की ऑर्डर आय डी आपण जर रिट्राईव्ह करतोय कॉलम, तर मग तो कुठल्या टेबल मधनं करतोय. तर मग ऑर्डर्स डॉट ऑर्डर अंडरस्कोर आय डी इज इक्वल टू 1 आपण मेन्शन केलं. मग आता जे ऑर्डर नंबर 1 आहे, ज्याची आय डी 1 आहे, तर मग ते कोणी प्लेस केलं तर जॉनने. मग त्याचं प्रोडक्टचं नेम काय होतं ते लॅपटॉप अँड टी शर्ट, त्यामध्ये क्वांटिटी होती 2, क्वांटिटी 2 अँड 1, आणि त्याची आता 75,000 प्राइस, क्वांटिटी इंटू प्राइस 75,000 आणि क्वांटिटी इंटू प्राइस 800. तर मग अशी जी टोटल व्हॅल्यू आहे ती शो होते इथं.
तर मग जेव्हा आपण बॅक एंड सिस्टम्स सोबत इंटिग्रेट करतो याला, तर मग आपल्याला अजून एक फायनल कॅल्क्युलेशन दाखवावं लागतं. ते म्हणजे जसं की इथं आता हे 1,50,000 आणि हे 800, हे आपल्याला 1,50,800 असं कंबाईन करून दाखवावं लागतं टेबलमध्ये. बट ते आपण काम बॅक एंड मध्ये करतो, ते आपण इथं डेटाबेस मध्ये नाही करत. ओके, तर मग आतापर्यंत आपण हे सगळं बघितलं की आपण कस्टमरच्या डिटेल्स ऍड केल्या, त्यानंतर काही डेटा इन्सर्ट केला प्रोडक्ट टेबलमध्ये, कार्टमध्ये ऍड केला, आणि त्या आपण डेटा पण रिट्राईव्ह केला की जस्ट कॅटेगरी वाईज. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इज की जेव्हा प्रोडक्टचे एका प्रोडक्ट आहे त्यावर जर कस्टमर्सने रिव्ह्यूज दिले, तर मग ते रिव्ह्यूज कसे बघायचे, तर मग ते आपण रिव्ह्यूज बघूया. आणि त्यानंतर आपली एक यूज केस आहे की जस्ट आपण कोणता पण एक डेटा सर्च जर करतोय, तर मग तो ऍक्च्युअल सर्च कसा होईल. तर मग आपण इथं बघतोय प्रोडक्टचे रिव्ह्यूज. मग त्यामध्ये आपण 3 टेबल्स मधनं डेटा घेतोय. एक तर आपला नॉर्मल राहील आणि 2 टेबल्सवर आपण जॉईन परफॉर्म करतोय. तर मग रिव्ह्यूज आपण जेव्हा पण एका रिव्ह्यू सेक्शन बघतो, तर मग त्या रिव्ह्यू सेक्शन मध्ये आपल्याला दिसतं कस्टमरचं नाव काय आहे, कोणत्या प्रोडक्टसाठी रेटिंग दिली आहे, ती रेटिंग किती दिली आहे फ्रॉम 1 to 5, आणि त्याच्या कमेंट्स काय होत्या. तर मग हा सगळा आपण डेटा रिट्राईव्ह करतोय फ्रॉम कस्टमर्स. आणि सेम लॉजिक की आपण फॉरेन कीज यूज करतोय, कारण की जी फील्ड कॉमन आहे, तर मग तीच आपण त्या 2 टेबल्स मधली आपण यूज करू शकतो. आणि आपण आता ही रन केली क्वेरी, तर मग हे 2 कस्टमर्स आहे, यांनी वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी आपल्याला जो रिव्ह्यू आहे तो दिलाय. तर मग इथं प्रोडक्ट नेम, रेटिंग, कमेंट हे सगळं अपियर होतंय. मग त्यानंतर आपली एक यूज केस राहिली आहे प्रोडक्ट रिव्ह्यूज, टॉप सेलिंग प्रोडक्ट. अजून पण काही क्वेरीज ऍड करून ठेवल्या जर आपल्याला टॉप सेलिंग प्रोडक्ट्स वगैरे बघायचे असले की अमाऊंट किती होतं, ट्रान्झॅक्शन इट इज नॉट रिक्वायर्ड. ओके, तर मग आपल्याला लास्टची यूज केस ही बघायची की जर एक कस्टमर आहे, लेट्स से की तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर गेले आणि तिथं सर्च केलं तुम्हाला लॅपटॉप, तर मग लॅपटॉप जेव्हा बघायचे, तर मग ते ऍक्च्युअल क्वेरीमध्ये कसं रिट्राईव्ह होतं. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स. आता आपण आपल्याला इथून तो डेटा रिट्राईव्ह करायचा आहे ज्याचं की नाव लॅपटॉप सोबत मॅच करत आहे. तर मग आपण किती 2-3च ज्या कॅरेक्टर्स इथे एंटर करतो, आणि त्यामध्ये आपल्याला सजेशन मध्ये येऊन जातं की आपण लॅपटॉप साठी सर्च करतोय. मग त्यामध्ये आपल्याला असं मेन्शन सर्च करावं लागतं व्हेअर. आता इथं नाव कशासोबत आपलं मॅच होतंय, जो प्रोडक्ट सर्च करायचा आहे, तर मग प्रोडक्ट नेम आहे. मग त्यासोबत त्यातून आपल्याला फील्ड रिट्राईव्ह करायची आहे. तर मग म्हणजे प्रोडक्ट नेम मध्येच आपलं जे आपली क्वेरी आहे ती मॅच होणार आहे. तर मग आपण तेच सेम आपण जर LAP असं जरी सर्च केलं, तर मग आपल्याला बाकीचे सजेशन येऊन जातात आणि आपण आपल्याला जो डेटा आहे तो मिळून जातो. तर मग आपण आपल्याला इथं पूर्ण क्वेरी पण प्रोडक्ट अंडर लॅपटॉप
इथं इज इक्वल टू नाही, लाईक. आता आपण इथं मी सर्च केलंय जस्ट LAP, तर स्टील आपल्याला जो होल डेटा आहे त्या प्रोडक्टचा तो मिळून जातोय. आणि त्यानंतर पण आपल्याला जर त्याची प्राइस मध्ये पण बघायचं आहे, की आपल्याला मल्टिपल प्रोडक्ट्स बघायचे ज्यांची की आपल्याला एका बिटवीन प्राइस मध्ये बघायचं आहे, की आपण फिल्टर यूज करतोय बिटवीन 10,000 नॉट 10,000 50,000 टू 1 लाख. तर मग आपण त्या फिल्टरने पण बघू शकतो. तर मग त्यासाठी आपण काही अजून डेटा इन्सर्ट करूया या प्रोडक्ट मध्ये. मग त्यानंतर आपल्याला मल्टिपल प्रोडक्ट जे आहे ते बघता येईल. ओके, आपल्याला जो प्रोडक्ट टेबल आहे त्यामध्ये अजून काही लॅपटॉप्स ऍड करायचे आहे. इन्सर्ट इनटू प्रोडक्ट्स, व्हॅल्यूज. मग व्हॅल्यूज आपल्याला पहिले प्रोडक्ट आयडी मेन्शन करावी लागेल. त्यानंतर आपण काय पहिले तर आपण प्रोडक्ट आयडी, त्यानंतर प्रोडक्ट नेम, त्याचं डिस्क्रिप्शन, त्यानंतर त्याची प्राइस जी की आपल्याला इंटिजर फॉर्मॅट मध्ये द्यायची आहे. त्याची प्राइस 1,49,000. आणि त्याची आपल्याकडं क्वांटिटी किती अवेलेबल आहे, तर मग क्वांटिटी 20. आणि त्याची कॅटेगरी आयडी, हा, फर्स्ट कॅटेगरी आयडी. आपण अजून एक प्रोडक्ट ऍड करू, M4. तर मग आपण आता भरपूर सारे जे आयटम्स आहे ते आपल्या आयटम्स प्रोडक्ट्स मध्ये ऍड केले. तर मग आपण आता हे बघू की हे ऍक्च्युअल सर्च कसे होतात. आपण जेव्हा जे फिल्टर्स यूज करतो, जसं की बिटवीन आपल्याला काहीतरी प्राइस चेक करायची, की आता आपण इथं जे आयटम्स ऍड केलेले तर मग ते वेगवेगळ्या प्राइसचे. एक आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे तो 75,000चा आहे, एक 80,000, 1 लाख अँड 1,49,000. तर मग आपण वेगवेगळे फिल्टर्स बघूया आणि त्यातून बिटवीन जी क्वेरी आहे ती आपण यूज करून ते कसे सर्च होता ते बघूया. ओके, Ctrl+C. आता इथं मला एकच लॅपटॉप मिळतोय जेव्हा मी लॅब सर्च करतोय, कारण की आता आपण जेव्हा ह्या क्वेरीचा यूज केस बघितला होता, की आपण जेव्हा पॅटर्न मॅचिंग करतो, तर मग इथं पर्सेंट आपण केव्हा यूज करतो, की पहिला आपला हा पार्ट मॅच झाला पाहिजे LAP, आणि त्यानंतरचा कुठला जरी पार्ट आहे तर तो चालेल, पण मग पहिला LAP मॅच झाला पाहिजे.
मग आता इथं प्रोडक्ट नेम मध्ये LAP फक्त कशाला, जो फर्स्ट प्रोडक्ट आहे त्यालाच मॅच होतोय. बाकीचे जे आहे, बाकीच्यांमध्ये काय आहे की पहिल्यामध्ये ऍपल आणि त्यानंतर LAP असं सुरू होतंय. तर मग आपल्याला यासाठी इथं यासाठी पण पहिल्यांदा मेन्शन करावं लागेल पर्सेंट. सो आता हा पॅटर्न रिट्राईव्ह झालाय की आपल्याला इन बिटवीन कुठंतरी LAP जिथं मेन्शन आहे आपल्याला ते पाहिजे. तर मग आता आपल्याला ते सगळे प्रोडक्ट्स मिळाले जे की ज्यात ही टर्म मॅच होती. आपण वाटलंच तर पूर्ण टर्म लिहून देऊ लॅपटॉप. आता मला अजून एक म्हणजे यात कंडिशन लावायची. तर मग आता व्हेअर फील्ड तर मी ऑलरेडी लिहून ठेवली. मग त्यानंतर मला यूज करावं लागतं अँड, म्हणजे अजून एक क्वेरी, अजून एक कंडिशन सॉरी. मग अँड प्राइस बिटवीन, आता प्राइस आपल्याला किती ते किती पाहिजे, लेट्स से की 50,000 अँड किती 90,000. आता मला ते प्रोडक्ट्स मिळाले ज्यांची प्राइस 50,000 टू 90,000च्या मध्ये. तर मग यामध्ये आपल्याकडे दोनच आयटम्स आहे ज्यांची प्राइस 50,000 टू 80,000च्या मध्ये. तर मग ॲक्च्युअल जी फिल्टरिंग आहे ती अशी होती. मग जसं जसं आपण ते फिल्टर चेंज करतो, लेट्स से की आपण जर मग नंतर ही प्राइस वाढवली टू 1 लाख, आता जास्त प्रोडक्ट अपेअर होतील कारण की तितके जास्त प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. मग त्यानंतर आपण 2 lakhs केलं इथं. तर मग मला ते सगळे प्रोडक्ट मिळाले की जे 75,000 50,000 टू 2 lakhच्या ह्या रेंजमध्ये त्यांची प्राइस आहे. मग त्यानंतर जर आपण इथं चेंज केलं की लोअर व्हॅल्यू चेंज केली, आता मी तेच प्रोडक्ट बघतोय ज्यांची 1 लाख टू 2 लाख मध्ये आहे ती व्हॅल्यू आहे. मग असे दोनच प्रोडक्ट आहे, M4 आणि M5. 1 लाख अँड 1,49,000. तर मग ही अशी जी फिल्टरिंग आहे ती यूज होते. मग आता वेगवेगळे कॅटेगरीज असतात, मग त्यासाठी अशी वेगवेगळी फिल्टरिंग आपण आता अँड असे कीवर्ड वापरून जी फिल्टरिंग आहे ती करत राहतो. तर मग मी ही पण एक जी क्वेरी आहे तुमच्या जी फाईल आहे त्यात ऍड करून ठेवतो. तुम्ही ती फाईल नंतर गिटहब मध्ये ब्राउज करू शकता. तर मग इथं आपलं पूर्ण जे SQL चं सिस्टम, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम होतं, तर मग हे पूर्ण शिकवून झालंय. तर मग यात जर तुम्हाला काही डाऊट्स असले तर मग तुम्ही मला विचारू शकता. आणि याची जी असाइनमेंट आहे, तर मग याची असाइनमेंट मी तुम्हाला शेअर करतो. आणि जस्ट आपल्याकडून आपले काही डिलेज झालेले होते हे SQL पूर्ण करण्यात. तर मग तुम्ही ही असाइनमेंट ह्या वीकेंड पर्यंत, नेक्स्ट वीकेंड पर्यंत पूर्ण करू शकतात. मग आणि तुम्ही त्या जी लिंक आहे आपली त्यावर अपलोड करून द्या असाइनमेंट. ओके. SQL मध्ये काही डाऊट्स? हॅलो. चला अटेंडन्स द्या. गौरवी.
धनश्री, समृद्धी, अदिति, दुर्गेश, सहिस्ता, साक्षी, साक्षी उंडे, महाडिक, ओके,